नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ आता व्यवस्थित बरा होणार आहे आणि तो काव्याला प्रपोज करणार आहे. काव्याला मात्र पार्थ आपल्याला प्रपोज करतोय हे पाहून खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसणार आहे. खरं तर तिला सुद्धा आता तिच्या प्रेमाची जाणीव होणार आहे, कारण ज्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये पार्थ होता त्यावेळेस त्याची किती आठवण येत होती, तिला किती त्रास होत होता त्याला असं दुःखामध्ये पाहून. एवढंच नाही तर पार्थ सुद्धा तिच्यासाठी किती काय काय करत असतो. ज्यावेळेस काव्याचा हात भाजलेला असतो त्यावेळेस पार्थला खूप वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो की काव्या, अहो किती भाजले तुम्हाला? तर काव्या म्हणत असते की अहो एवढं काही नाही, ते थोडंच भाजले. तर आता तो जबरदस्तीने तिचा हात हातामध्ये घेतो आणि मलम लावायला लावत असतो. त्यावेळेस ती म्हणत असते की अहो मला झोंबेल ना? तर तो म्हणत असतो की मी त्याच्यावरती फुंकर मारायला आहे ना, म्हणजे त्याची ना खूपच काळजी घेत असतो तो आणि मग तिला मलम वगैरे लावतो. आणि हे सगळं पाहून काव्याला आता खूप छान वाटत असतं. तिला सुद्धा आता प्रेमाची जाणीव हळूहळू व्हायला लागलेली आहे. तर ज्यावेळेस आता पार्थ घरी बरा होऊन येईल आणि त्याची तब्येत सगळं काही सुधारेल त्यावेळेस तो काव्याला प्रपोज करेल. तर आता काव्या ते प्रपोज त्याचं ॲक्सेप्ट करणार आहे, कारण आता तिचं सुद्धा पार्थवरती खूप प्रेम आहे. तर मानिनी आता स्वतः तिला सांगणार आहे की तू आता पार्थच्या रूममध्ये तुझं सामान घेऊन जा, कारण आता तिला सुद्धा कळलेलं आहे की हे दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. पण जो काही तिचा भूतकाळ आहे त्याचं सुद्धा आता सगळं सत्य बाहेर येणार आहे. काव्य आता ते सगळं मानिनी समोर आणणार आहे आणि तिला आता जीवा मदत करणार आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळे आता मानिनीचा गैरसमज दूर होणार आहे. पण अजून मानिनीने हे सगळं सत्य पार्थ आणि नंदिनीला सांगितलेलं नाहीये, तर ते सुद्धा येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. आवडला असेल प्रोमो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.